चला की मंडळी, आज आपण खुसखुशीत असे होणारे आप्पे रेसिपी बनवणार आहोत। मिक्स डाळीचे आप्पे आज आपण बनवणार आहोत। आप्पे बनवण्यासाठी 2.5 वाटी तांदूळ घ्यायचे। 2.5 वाटी तांदूळ घेतले की त्याच्यामध्ये अर्धी वाटी उडदाची डाळ टाकायची, अर्धी वाटी चना डाळ टाकायची, अर्धी वाटी मूग डाळ टाकून घ्यायची, अर्धी वाटी मसूर डाळ टाकायची आणि स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं। स्वच्छ 2-3 पाण्याने धुतलं की त्याच्यात पाणी टाकायचं, 1 चमचा मेथ्या टाकायच्या आणि 5 ते 6 तासासाठी भिजू द्यायचं। 5 ते 6 तासानंतर छान प्रकारे भिजते तांदूळ डाळी। मग मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं, जास्त बारीक पण नाही जास्त ठोकर पण नाही, असं आपण बॅटर बनवून घ्यायचं। बॅटर मग एका पातेल्यात सर्व काढून घ्यायचं। सर्व बॅटर एका पातेल्यात काढून घेतलं की त्याच्या हाताच्या साहाय्याने मिक्स करायचं, म्हणजे आपलं छान प्रकारे बॅटर फर्मेंट होते हाताने मिक्स केल्यामुळं। मग मिक्स झालं की त्याला रात्रभर झाकण ठेवायचं। सकाळच्याला छान प्रकारे आपलं बॅटर फर्मेंट होते। छान प्रकारे फर्मेंट झालं की त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं, म्हणजे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही, असं बॅटर बनवून घ्यायचं। बॅटर छान प्रकारे बनलं की त्याच्यामध्ये जिरे टाकायचे, चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिक्स करायचं। मिक्स केलं तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळे व्हेजिटेबल पण टाकू शकतात। मग आप्पे पॅनमध्ये तेल टाकायचं, त्याच्यामध्ये बॅटर टाकून घ्यायचं। बॅटर टाकून घेतलं की त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि 5 मिनिट मिडियम गॅसवर आप्पे एका साईडनं होऊ द्यायचे। 5 मिनिटानंतर आपले आप्पे दुसऱ्या साईडनं भाजून घ्यायचे। दोन्ही साईडनं छान भाजून घ्यायचे आपले आप्पे। दोन्ही साईडनं छान भाजले की आपले मऊ लुसलुसीत आणि खुसखुशीत होणारे आप्पे तयार होतात। हे आप्पे खूप खायला भारी लागतात। तुम्ही चटणी सांबर सोबत हे आप्पे खाऊ शकतात। मुलांना टिफिनला पण हे आप्पे देऊ शकतात। इतके हे आप्पे भारी होतात। नक्की तुम्ही एकदा करून पहा, केले तर कमेंटमध्ये सांगा कसे झाले। जर ही आप्पे रेसिपी तुम्हाला जर आवडली असली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ना। आपल्या चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करा आणि अशा नवीन रेसिपी तुम्हाला बघायला आवडत आहेत का हे कमेंटमध्ये सांगा। चला भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। बाय।